हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर चला मग मी आज बनवत आहे चिकन मसाला ग्रेव्ही. तर मी ह्यामध्ये टाकलेला आहे अद्रक लसणची पेस्ट आणि कांदा, हळद मीठ टाकलं. चांगलं हलवून घेते चिकन, त्याला चांगलं मिक्स झालेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून घेते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता कांदा, टोमॅटो, सर्व अद्रक लसूण सर्व स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे. तर ह्याला ना मी आता तेलामध्ये थोडंसं फ्राय करणार आहे. तर बघू शकता तुम्ही, आता कढई ठेवते. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाले खूप. त्याच्यामध्ये कांदा टाकला बघा. चांगला कांदा थोडासा लालसर असा होऊ देते. चांगला मस्त भाजून घेते. थोडा म्हणजे जास्त नाही भाजायचा, थोडासा. बघू शकता तुम्ही कांदा टाक. बघा, टोमॅटो टाकते. थोडासा आबडधोबड कांदा मी लालसर करून घेतला आणि टोमॅटो टाकला. त्याच्यामध्ये हलवून घेतले चांगलं टोमॅटो. बघू शकता तुम्ही, टोमॅटो पण जरासं हे झालंय, शिजले. आता लसूण आणि अद्रक टाकले त्याच्यामध्ये. त्याला पण थोडंसं हलवून घेते मस्तपैकी. आता मिरची टाकते त्यामध्ये. पाहू शकता मिरची टाकलेली आहे. चांगलं हलवून घेते. बघा, चांगलं हलवून घेतलं. मस्त असं झालेलं आहे जीव सगळं. आता सुकी लाल मिरची टाकलेली आहे. हलवून घेतलं चांगलं. त्याला पण चांगलं परतून घेते. कोथिंबीर टाकली स्वच्छ धुवून. तिला पण हलवून घेते चांगलं. हे बघा, मसाला आपला रेडी झालेला आहे. आता ह्याला प्लेटमध्ये काढते आणि थंड करून घेते थोडासा. हे बघा, प्लेटमध्ये काढलेला आहे हा मसाला मी पूर्ण, आणि थंड करते आणि ह्याला मिक्सरमधून काढून घेते. आता बारीक पेस्ट करून घेते याची. चला तर मग आता फोडणी देते भाजीला. कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम होत आहे. त्याच्यामध्ये टाकला आता गरम मसाला. पाहू शकता तुम्ही काय काय घेतलेला आहे मी गरम मसाल्यामध्ये. अख्खा गरम मसाला. चांगला खडे मसाला पण आपला हे झालेला आहे. त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी आपली पेस्ट. तुम्हाला दाखवलं मी सर्व परतून घेतलेलं मसाला जे आहे ना, तो सगळा परतून घेतलेला टाकलेला आहे. त्याला पण आता मस्त एकजीव करूया. प्लीज तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चांगलं हलवून घेत आहे बघा, एकजीव करते. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. त्यामध्ये मी घातलेलं आहे दही. बघू शकता तुम्ही. दही टाकलं दही टाकून मस्त हलवून घेतलं. एकजीव करून घेते दही पण. चांगलं तेल सुटीपर्यंत आपल्याला हे टाकलेलं गरम मसाला टाकला आहे मी आता. गरम मसाला पण चांगला हलवून घेतला. चांगलं हलवून घ्यायचं आहे. तेल सुटीपर्यंत चांगला आपल्याला मसाला छान भाजायचा आहे. एव्हरेस्ट कलर टाकलेला आहे मी आता यामध्ये. त्याच्यामध्ये कलर पण येतो त्यामुळे, आणि भाजीला टेस्ट पण येते. मस्त असं हलवून घेते बघा. छान. हे बघा किती छान कलर आला आहे बघा. बघायला तर किती मस्त कलर आला आहे बघा. चांगलं हलवून घेते. हे बघा, पाहू शकता तुम्ही किती छान तेल सुटलेलं आहे. त्यामुळे टाकलं आता चिकन शिजवलेलं.
मस्त. तर ह्याला पण चांगला हलवून घेते. बघा बघू शकता जरासं पाणी टाकलेलं आहे. थोडी सरभरीत करणार आहे भाजी, ग्रेव्ही टाईप. त्यावर टाकली स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर. बघू शकता तुम्ही किती छान अशी मस्त दिसते भाजीवरती कोथिंबीर टाकल्याच्या नंतर. चांगली उकळी पडते आता मस्त. आता मस्त झालेली आहे आपली, तयार झालेली आहे भाजी. तुम्ही बघू शकता. प्लीज लाईक करा, कमेंट करा गाईज. थँक्यू.